नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 27 नोव्हेंबर, वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेल्या आहेत कार्तिकी पौर्णिमा. या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हटलं जातं, कारण या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता, म्हणजे या राक्षसाचा अंत केला होता. आणि म्हणूनच हा दिवस, ही पौर्णिमा जी आहे ती अगदी उत्साहाने साजरी केली जाते. ही पौर्णिमा इतर पौर्णिमेपेक्षा खूप महत्त्वाची मोठी पौर्णिमा मानली जाते. या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा, उपाय उपासना करायची आहे. त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा सेवा आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी करायची असते. या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते आणि तिच्या उपासना आणि सेवा करणाऱ्या भक्तांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते. यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त उपाय आणि सेवा या करायच्या आहे. या पौर्णिमेचा प्रारंभ आज रविवार आहे, तर रविवारच्या दिवशी दुपारी 3:53 होणार आहे आणि समाप्ती 27 नोव्हेंबरला दुपारी 2:45 होणार आहे. उदय तिथी लक्षात घेऊन आपल्याला ही पौर्णिमा जी आहे ती आपल्याला 27 नोव्हेंबरला साजरी करायची आहे. उपाय, उपासना आणि सेवा सुद्धा आपल्याला 27 नोव्हेंबरलाच करायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळीच करायचा आहे. जरी पौर्णिमेची समाप्ती ही दुपारी होणार असेल तरी सुद्धा आपल्याला उपाय हे संध्याकाळी करायचं आहे, कारण उदय तिथीलाच आपण उपाय, सेवा आणि व्रत हे करत असतो. आणि म्हणूनच आपल्याला हा अत्यंत प्रभावी उपाय सुद्धा करायचा आहे. संध्याकाळी घरातून अशी एक वस्तू ही आपल्याला बाहेर फेकायची आहे, ज्यामुळे घरातली दुःख, संकट, अडचणी, दोष हे संपूर्णपणे नष्ट होतील. घरातल्या मुलांची, पतीची, घराची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता संपूर्ण पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन हे दाबा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्रिपुरारी पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची का मानली जाते, कारण आपण या पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांना तुळशीपत्र आणि भगवान श्रीहरी विष्णूंना बेलपत्र अर्पण करू शकतो. इतर वेळेस आपण असं करू शकत नाही, परंतु या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण नक्कीच करू शकतो. तुम्हाला कोणतेही सेवा आणि उपाय करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा. एक बेलपत्र तुम्ही हे भगवान श्रीहरी विष्णू म्हणजेच बाळकृष्णासुद्धा अर्पण करू शकतात आणि एक तुळशीपत्र हे तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे. आणि हा उपाय आपल्या घरातले दुःख, संकट, अडचणी, दोष दूर करण्यासाठी आणि आपल्या घराची प्रगती होण्यासाठी तुम्हाला करायचं आहे. अनेक वेळा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारची दुःख असतात, वारंवार काही ना काही संकट येत असतात, अडचणी असतात. घरामध्ये जर पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, अनेक प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असेल तर यासारख्या अडचणी या आपल्या घरामध्ये येत असतात. आणि या अडचणी निर्माण झाल्या तर घराची प्रगती होत नाही, घरातल्या मुलांची प्रगती खुंटत चालते, घरातल्या कर्त्या पुरुषाची सुद्धा प्रगती होत नाही, त्या व्यक्तीला कोणत्याही नोकरी व्यवसायात यश मिळत नाही. म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. जेव्हा आपण इतर वेळी उपाय करतो त्या उपायांचा जरी आपल्याला काही फळ प्राप्त होत नसेल, परंतु जेव्हा काही विशिष्ट तिथी असते त्या तिथीवर आपण काही उपाय केले त्या उपायांचा आपल्याला 100% फळ प्राप्त होत असतं. हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 6 वाजल्यानंतर करायचा आहे. 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे पिवळी मोहरी. पिवळी मोहरी ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते, जी आपण पूजेमध्ये वापरतो. नसेल तर काळी मोहरी घ्या. यानंतर चिमूटभर खडे मीठ घ्यायचं आहे, चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत, 2 लवंगा आणि 2 वेलची तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि याचप्रमाणे तुम्हाला 2 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. लाल मिरच्या नसेल तर हिरव्या मिरच्या घ्या. या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि यानंतर या वस्तू घेतल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरावरून तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे. वरपासून तर खालीपर्यंत तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे. यानंतर घरात लहान मुलं असतील, तुमच्या लहान मुलांवरून तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे. मोठी मुलं असतील तर मोठ्या मुलांवरून सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचे आहे. घरात जर आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचे आहे. यानंतर घरातला कर्ता पुरुष असेल, त्याची प्रगती होत नसेल, त्याची इच्छा पूर्ण होत नसेल,
अडचणी येत असेल वारंवार तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला या वस्तू 7 वेळा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहे. हे उतरवत असताना त्या व्यक्तीची दिशा ही दक्षिण अजिबात नसावी, म्हणजे दक्षिणेकडे तोंड नसावं, कारण दक्षिण ही यमाची दिशा मानली जाते आणि आपण दक्षिण म्हणजे यमाची सेवा कधीही करत नाही, म्हणून आपलं तोंड हे दक्षिण दिशेला चुकूनही नसावं. या वस्तू उतरवल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या प्रत्येक भिंतींना, प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला टच करायचं आहे आणि टच करत असताना तुम्हाला फक्त एकाच मंत्राचा जप करायचा आहे. तो म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा जयराम श्रीराम जय जय राम या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकतात. आणि जेव्हा व्यक्तीवरून, घरातल्या लहान मुलांवर आपण उतरवणार आहे तेव्हा सुद्धा तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचाच तुम्हाला जप करायचा आहे. यानंतर या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे. मुख्य दरवाजावरती गेल्यानंतर तिथून तुम्हाला 7 वेळा तुमच्या घरावरून तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत. या उतरवत असताना घराची चौकट असते, वरची बाजू आणि खालची बाजू, त्याला तुमचा हात टच झाला पाहिजे, मुख्य चौकटीला हात लागला पाहिजे. अशा पद्धतीने 7 वेळा तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहे. या वस्तू उतरवल्यामुळे आपल्या घरातल्या व्यक्तींचे अडचणी, दोष जे आहेत त्या दूर होत असतात. घरातील नकारात्मकता ही दूर होत असते. त्याचप्रमाणे घरामध्ये वाईट संकट हे येत नाही. आणि यानंतर या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जो डस्टबिन असेल तर त्यामध्ये टाकायचे आहे किंवा घराच्या दक्षिण कोपऱ्यामध्ये तुम्हाला या फेकून द्यायच्या आहे. फेकताना कुणाच्या घरावरती, कुणाच्या अंगावरती, कुणाच्या कपड्यांवरती तुम्हाला फेकायच्या नाही. आपलं चांगलं करण्यासाठी लोकांचं नुकसान होईल असं काहीही करायचं नाही. याचे उलट परिणामसुद्धा आपल्याला कधी ना कोणत्या स्वरूपात ते भोगावेच लागतात. म्हणून कधीही कोणाचं वाईट करायचं नाही. दुसऱ्यांचं चांगलं होऊ दे, त्याच्यामागं आपलं होऊ दे, अशीच आशा ही आपल्या मनामध्ये ठेवायची आहे. आणि अशावेळी आपले नशीब हे आपल्यासोबत राहतं आणि आपल्या इच्छा या सर्व काही पूर्ण होत असतात. यामुळे या वस्तू तुम्हाला अशा ठिकाणी फेकायच्या आहे किंवा तुम्ही अशा ठिकाणी सुद्धा टाकू शकतात की जिथे कुणाचा हात पाय लागणार नाही, कुणी त्या वस्तू उचलणार नाही. अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही या वस्तू फेकू शकतात. असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. वस्तू फेकून आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आहे, स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि मनामध्ये तुमच्या एक सकारात्मक ऊर्जा असायला हवी. मनामध्ये कोणतेही वाईट विचार नसायला हवे. हा उपाय केल्यानंतर तुमच्या मनामध्ये असं यायला हवं की हो, माझ्या घरचे सगळे दोष दूर झालेले आहेत, माझं घर हे संकटमुक्त, दुःखमुक्त झालेलं आहे, असं तुमच्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह विचार तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे. नक्कीच करून पहा, त्याचा अनुभव तुम्हालाही लवकरात लवकर येऊन जाईल. बघा, मुलांची किरकिर बंद होईल, मुलांची प्रगती होईल. घरातल्या प्रमुख व्यक्ती म्हणजे ती आपला कर्ता पुरुष असेल, त्याला काही दोष असतील तर ते सुद्धा दूर होतील. घरातले सुद्धा दोष हे दूर होतात. सुतक असेल तर चुकूनही हा उपाय करू नये. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.